असं आहे की विनय नातू हे गेले 15 वर्षामध्ये घरी बसलेले आहेत. आता ते मैदानात उतरलेले आहेत. मला मनापासून आनंद आहे. पण ते सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये साड्या वाटतात. विनय नातूंना लोक सभ्य समजतात, सज्जन समजतात, सुसंस्कृत समजतात. परंतु 20 फेब्रुवारी 2024ला 20 की 16 माझ्या माहितीप्रमाणे 16 फेब्रुवारी 2024ला भारतीय जनता पार्टीच्या विश्वगुरूच्या फोटोच्या बॅनर खाली ज्या पद्धतीने शिवीगाळीची भाषा ही वापरली गेली, निवडणुकीला तोंड फुटू दे. विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे. विकृत माणूस आहे हा, विकृत. दुसऱ्याच्या आई बहिणीबद्दल अशा घाणेरड्या भाषेमध्ये शब्द शिव्या देत असताना हा माणूस फिदी फिदी हसतोय, टाळ्या वाजवतोय आणि नंतर प्रेस घेऊन हे लोक त्या भाषेचं समर्थन करतायत, यांचा पक्ष करतोय, स्वतः नातू करतायत. त्यामुळं मी गप्पा याचा अर्थ मी हे सगळं विसरलोय असं नाही. त्यामुळं मैदानात कोण येतोय तो येऊ देत. आल्यानंतरच भास्कर जाधव काय आहे हा यापूर्वी अनेकांनी अनुभवलाय, यानंतर सुद्धा अनुभवतील. माझं तर आव्हान आहे की या विकृत विनय नातूंच्या हत्यानं तुम्ही साड्या बहिणींनो घेता कशा? ज्याला स्वतः आई बहिणीबद्दलच्या शेवटी इब्रतीची इज्जतीची चाड नाही, जो माणूस आई बहिणीवरून इतक्या खाण्यामध्ये शिव्या दिल्या जातो, जो पक्ष देतो, त्यावेळेला हा माणूस टाळ्या वाजवतो आणि फिदी फिदी असतो. त्याच्या हस्ते माझ्या महिला भगिनींनी साडी स्वीकारताना त्यांच्या अंगावर शिशारी आली पाहिजे. त्यामुळे विनय नातू येऊ देत, नाहीतर आणखीन कोणी येऊ देत. समोर जोपर्यंत कोणी येत नाहीये तोपर्यंत भास्कर जाधव शांत आहे. मला विकृत म्हणत असताना चुकीचे संदर्भ देऊन स्वतःचा विकृतपणा दाखवण्याचं काम काही जण करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी एक उद्धव ठाकरेंची सभा झाली, या सभेमध्ये भास्कर जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवरती चुकीच्या पद्धतीनं आणि जी भाषा कधीही कोणत्याही सभेमध्ये वापरली जात नाही अशा भाषेमध्ये मान्य राणे साहेबांवरती व राणे साहेबांचे कुटुंबावरती टीका केली. आणि त्यामुळेच त्या दिवशी आदरणीय नेते निलेश राणे यांनी नक्की केलं की या सर्वाचं उत्तर मी तिथे गुहागरला येऊन देईन. आणि म्हणून मान्य निलेश राणेंची सभा गुहागरमध्ये झाली. निलेश राणे गुहागरला येत असताना त्यांचा कार्यक्रम होऊ नये, तो कार्यक्रम अडवण्याचाही प्रयत्न भास्कररावांनी त्यांच्या कार्यालयासमोर केला. पण त्यातनंही निलेश राणे तिथे आले आणि त्यांनी त्यांचं जे त्यांच्यावरती केलेले आरोप होते त्या आरोपांना स्पष्टपणे दिलेलं ते उत्तर होतं. त्यामुळे कोणालाही विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो, आपण सभेत किती चुकीचं बोलतो याचाही अभ्यास करायला हवा. नवरात्रच आहे. तुरुंबवच्या शारदा देवीच्या मंदिरात याच पद्धतीनं भाषा आणि शिवराळ शब्द वापरून ज्यांनी मंदिरात धुडगूस घातला, तो त्यांचा विकृतपणा लपवण्यासाठी दुसऱ्याला विकृत म्हणायचे ही प्रवृत्ती आता बंद केली पाहिजे. याकरता जे विकृत कोण आहे हे जनतेला शारदा देवीच्या मंदिरातच लक्षात आलेला आहे. म्हणून हा विषय एकदा प्रत्येकापर्यंत सर्वच आला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.